यासाठी आपण ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आपण आपला जो पहिला चॅप्टर आहे सोर्सेस ऑफ एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया स्टार्ट केलेला आहे आणि त्याचं पहिलं लेक्चर जे आहे मी तुम्हाला दिलेलं आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण लिटरेचरविषयी आपण अभ्यास केला होता. आपण लिटरेचर कसं आहे, काय आहे, कोणकोणते लिटरेचर आपल्याकडे उपलब्ध आहेत हे सर्व आपण अभ्यासलं होतं. आणि लिटरेचर हे जे आहे आपण इंडिजिनस सोर्सेसमधून आपण वाचतो आहे. इंडिजिनस सोर्सेस म्हणजे काय मी तुम्हाला आधी स्पष्टपणे जे आहे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आज बघूया आर्किओलॉजिकल सोर्सेस. काही आर्किओलॉजिकल सोर्सेसमध्ये आपल्याला इन्स्क्रिप्शन्स आहेत. इन्स्क्रिप्शन्स म्हणजे का, ते इन्स्क्रिप्शन म्हणजे पुरातन वस्तुशास्त्र, ठीक आहे ना. इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख होते, ठीक आहे ना. आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातन वस्तुशास्त्र. आर्किओलॉजिकल म्हणजेच काय, पुरातन वस्तुशास्त्र. आणि पुरातन वस्तुशास्त्रामध्ये आपल्याला सर्वात पहिला आधी शिकायचा शिलालेख आहे ना, नंतर कॉइन्स, नंतर मोन्युमेंट्स. मोन्युमेंट्स म्हणजे काय, तर मोन्युमेंट्स म्हणजे स्मारक, ठीक आहे. आता आर्किओलॉजिकल सोर्सेस. तर आर्किओलॉजिकल हॅज कंट्रीब्युटेड अ लॉट ऑफ द हिस्ट्री, टू द हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया. आर्किओलॉजिकल सोर्सेस कॅन बी डिवायडेड इंटू 3 हेड्स. एक इन्स्क्रिप्शन, एक कॉइन्स आणि एक मोन्युमेंट्स. आपण त्यातला सर्वात आधी जो आहे हा इन्स्क्रिप्शन्स आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर इन्स्क्रिप्शनमध्ये द इन्स्क्रिप्शन प्रोव्हाइड व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट द एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया. दीज इन्स्क्रिप्शन्स आर इंग्रेव्ड अपॉन स्टोन, पिलर्स, सील्स, रॉक्स, कॉपर प्लेट्स, टेम्पल वॉल्स, वुडन टॅबलेट्स अँड ब्रिक्स ऑर इमेजेस. बघा, हे जे इन्स्क्रिप्शन्स आहेत म्हणजे हे जे शिलालेख आहेत त्या शिलालेखामधून आपल्याला भरपूर माहिती त्या ठिकाणी प्राचीन भारताची आपल्याला मिळते. आणि प्राचीन भारताची आपल्याला जे माहिती जी मिळते आहे ते आपल्याला स्टोन पिलर्स म्हणजे आपण बघतो की मोठमोठे स्तंभ आहेत ना, स्तंभालेख त्यातून आपल्याला मिळतात. नंतर सील्स आहेत, सीलमधून मिळतात. नंतर रॉक्स आहेत, आपण बघतो काही दगड आहे, त्या दगडावरती कोरीव काम करून काय ते लिहिलेलं असते, त्यामुळे रॉक्सपासून मिळते. कॉपर प्लेट, आता आपण त्याला ताम्रपत्र आपण म्हणतो आहे ना, ते ताम्रपत्रातून आपल्याला इन्स्क्रिप्शन्स आपल्याला काहीतरी मिळायला मिळते, बघायला मिळते. त्यानंतर एक आहे टेम्पल वॉल्स. म्हणजे टेम्पल वॉल्स म्हणजे की जे आपले मंदिर असतात, मंदिराचे जे वॉल असतात त्याच्यावर काहीतरी म्हणजे कोरीव काम केलेलं आहे. नंतर वुडन टॅबलेट म्हणजे काही लाकडाचे काही मोठे मोठे ठोकळे असतील त्याच्यावरती लिहिलेलं आहे. नंतर ब्रिक्स आणि काही इमेजेस म्हणून आपल्याला हे सर्व माहिती मिळते. द लार्जेस्ट नंबर ऑफ इन्स्क्रिप्शन्स आर प्रिझर्व्ड इन द ऑफिस ऑफ द चीफ एपिग्राफिस्ट ॲट म्हैसूर. म्हैसूरमध्ये एक चीफ एपिग्राफिस्ट, हे चीफ एपिग्राफिस्टचे विविध ठिकाणी त्या ठिकाणी ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर एक म्हैसूरमध्ये पण एक त्याची ब्रांच आहे चीफ एपिग्राफिस्टची. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी इन्स्क्रिप्शन जे आहेत ते म्हणजे सुरक्षित त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तुम्हाला जर कोणाला बघायचे, तुम्ही म्हैसूरला जर का गेला तर तुम्ही चीफ एपिग्राफिस्टच्या म्हैसूरचे तिथे तुम्ही जाऊन हे बघू शकता. मोस्ट इन्स्क्रिप्शन्स बेरिंग ऑन द हिस्ट्री ऑफ मौर्य, पोस्ट मौर्य अँड गुप्ता पिरियड हॅव बीन पब्लिश इन अ सिरीज ऑफ कलेक्शन्स कॉल्ड कॉर्पस इन्स्क्रिप्शन इंडिकेरम. बघा, आपण जर बघितलं तर मौर्य आणि पोस्ट मौर्य म्हणजे मौर्याच्या नंतरचा काळ आणि गुप्ताचा पिरियड जो होता, याच्यामध्ये जेवढे पण काही इन्स्क्रिप्शन्स जे होते, याच्यामधले जेवढे पण काही शिलालेख होते, याचं एक कलेक्शन आपण केलेलं आहे, ठीक आहे ना. याचं आपल्याकडे कलेक्शन आहे आणि या कलेक्शनला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकेरम, ठीक आहे ना. कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकेरम असं आपण त्याला म्हणतो. आता काही स्क्रिप्ट आहेत, बरोबर ना. आपण म्हणजे बघतो की शिलालेख आहे, त्या शिलालेखावर काही ना काही लिहिलेलं असेल आणि लिहिलेलं काही ना काही लिपी असेल म्हणजे स्क्रिप्ट असेल. सर्वात पहिले प्राकृत स्क्रिप्ट, प्राकृत भाषा आहे ना, प्राकृत. त्या ठिकाणी तुम्हाला शेजारी एक चित्र दाखवलं बघा प्राकृत स्क्रिप्टचं. तर इनिशियली द इन्स्क्रिप्शन्स वेअर रिटन इन प्राकृत स्क्रिप्ट. आधीच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर इन्स्क्रिप्शन जे आहेत हे प्राकृत भाषेमध्ये, त्या प्राकृत स्क्रिप्टमध्ये आपल्याला दिसतात, प्राकृत स्क्रिप्टमध्ये. नंतर का ब्राह्मी स्क्रिप्ट. अशोकाचे काही इन्स्क्रिप्शन्स जे ब्राह्मी स्क्रिप्टमध्ये त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि जे ब्राह्मी स्क्रिप्ट असते ही आपण लेफ्ट टू राईट म्हणजे डाव्यापासून उजव्या बाजूला असं लिहितो. म्हणजे जसे आपण मराठी आपली लिहितो त्याप्रमाणे म्हणजे डाव्याकडून उजवीकडे असं त्या ठिकाणी लिहितात. का खरोष्टी स्क्रिप्ट. Some inscriptions of Ashoka were incised in Kharoshti script.
ही खरोष्टी लिपी आहे आणि या लिपीमध्ये अशोकाचे काही त्या ठिकाणी इन्स्क्रिप्शन्स आहेत, शिलालेख आहेत. आणि खरोष्टी लिपी कशी लिहिली जाते मित्रांनो, तर ही खरोष्टी लिपी जी आहे ही राईट टू लेफ्ट म्हणजे उजव्या बाजूनी डाव्या बाजूला असं ही खरोष्टी लिपी त्या ठिकाणी लिहिल्या जाते. आता एक ग्रीक आणि आरामाइक स्क्रिप्ट मला याच्यातून समजते, ग्रीक आणि आरामाइक म्हणजे तिकडलं असेल आहे ना. तर दिस स्क्रिप्ट वेर एम्प्लॉईड इन रायटिंग अशोकन इन्स्क्रिप्शन इन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तिकडे जी शिलालेख वगैरे सापडतात त्याच्यावरची जी स्क्रिप्ट आहे ती म्हणजे ग्रीक आणि आरामिक स्क्रिप्ट त्या ठिकाणी आहे. 14व्या सेंचुरीमध्ये 2 अशोक पिलर त्या ठिकाणी होते. इन द 14th century 2 अशोकन पिलर इन्स्क्रिप्शन्स वेअर फाउंड बाय फिरोज शाह तुगलक. त्या ठिकाणी खाली मी फिरोज शाह तुगलकाचा फोटो त्या ठिकाणी दाखवलेला आहे, चित्र दाखवलेलं आहे. वन इन मिरत, एक मेरठला UPला, आणि दुसरा जो होता टोपळा कुठं आहे हरियाणामध्ये. ही ब्रॉड देम टू दिल्ली, आणि त्या फिरोज शाह तुगलकांनी त्याला कुठं आणलं आहे, दिल्लीमध्ये आणलं. दिस एपिग्राफ्स वेअर फर्स्ट डिसिफर्ड इन 1837 बाय जेम्स प्रिन्सेप. बाजूला मी जेम्स प्रिन्सेपचा पण त्या ठिकाणी फोटो दाखवलेला आहे. तर हा जो जेम्स प्रिन्सेप आहे, या जेम्स प्रिन्सेपने त्याचा अर्थ लावला, त्याचा उलगडा केला. अ सिव्हिल सर्वंट ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, हा एक ईस्ट इंडिया कंपनीचा एक सिव्हिल सर्वंट होता, एक सनदी अधिकारी होता बंगालमध्ये. ठीक आहे ना. बघा मी तुम्हाला वर त्या ठिकाणी एक तो जो पहिला जो दाखवला हा मेरठचा त्या ठिकाणी पिलर आहे, आणि दुसरा जो आहे हा हरियाणाचा टोपळाचा आहे. ठीक आहे ना. असे 2 इन्स्क्रिप्शन आहेत. फिरोज शाह तुगलकांनी त्याला दिल्लीमध्ये आणलं, आणि तो जो हे होता तो जो पिलर होता त्याचा वाचन, त्याचा उलगडा, त्याचा अर्थ कोणी लावला, त्याचा अर्थ लावला आहे जेम्स प्रिन्सेप यांनी 1837मध्ये 1837मध्ये. द जुनागड रॉक इन्स्क्रिप्शन ऑफ रुद्रदामन 1, रुद्रदामन पहिला याचा जुनागड रॉक इन्स्क्रिप्शन म्हणजे जुनागडचा याचा शिलालेख, विच कंटेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मटेरियल इज कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट इन्स्क्रिप्शन इन संस्कृत. संस्कृतमधला याचा सर्वात पहिला असा हा इन्स्क्रिप्शन समजला जातो रुद्रदामन पहिलाचा. जुनागडचा अभिलेख म्हणतात त्याला. जुनागड कुठं आहे, गुजरातमध्ये. ठीक आहे. द सोहगौडा कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन ऑफ द 3rd century BC इज अन एक्झाम्पल ऑफ प्युअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्क्रिप्शन. एक सोहगौरामध्ये कॉपर प्लेट त्या ठिकाणी सापडली आहे, आणि ते कॉपर प्लेट जे आहे ते कॉपर प्लेटवर काहीतरी कोरीव काम काही ना काही लिहिलेलं आहे, आणि हे 3rd century BC म्हणजे ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये मधली आहे असं समजलं जातं. आणि हे एक उत्तम उदाहरण आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्क्रिप्शनचं, म्हणजे प्रशासनाविषयी त्याविषयी काहीतरी लिहिलेलं असेल त्या काळात. नंतर ऐहोळ इन्स्क्रिप्शन ऑफ पुलकेशिन सेकंड. ऐहोळला पुलकेशिन द्वितीयचा एक त्या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे, आणि हा जो आहे हा लिहिलेला आहे त्याचा जो कोर्ट पोएट जो होता, म्हणजे त्याच्या कोर्टमध्ये जो कवी जो होता आहे ना, त्याचा म्हणजे आपण काय दरबारी कवी, राजदरबारी कवी जो होता त्याचं नाव होतं रवी कीर्ती. या रवी कीर्तीने तो लिहिलेला आहे. तो ऐहोळचा आहे. ठीक आहे ना. आता ऐहोळ कुठं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ठीक आहे. तर पुलकेशिन द्वितीयचा ऐहोळचा इन्स्क्रिप्शन, आणि हा जो ऐहोळचा इन्स्क्रिप्शन जो आहे हा कोणी लिहिला आहे, तर जो त्याचा राजदरबारी जो कवी जो होता त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे रवी कीर्ती. द प्रयाग प्रशस्ती ऑफ समुद्रगुप्ता वॉज कंपोज्ड बाय हरिसेन. एक हरिसेन आहे जो समुद्रगुप्ताच्या काळामध्ये होता. या हरिसेनाने समुद्रगुप्ताच्या वेळेचा हा प्रयाग प्रशस्तीचा एक लेख असा लिहिलेला आहे, आणि हा प्रयाग प्रशस्ती तुम्हाला शेजारी मी दाखवलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला बाजूला जो जे फोटो जो चित्र दाखवलं तो प्रयाग प्रशस्तीचा आहे. ठीक आहे ना. तो हरिसेनाने त्या ठिकाणी हे केलेला आहे. द पिपरवा वेज इन्स्क्रिप्शन रेकॉर्ड्स द डेडिकेशन ऑफ द रिलिक कास्केट ऑफ लॉर्ड बुद्धा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघूया कॉईन्सविषयी. बघा हा जो होता शेवटचा पॉईंट म्हणजे रिलिक म्हणजे काय तर अवशेष जे आहेत लॉर्ड बुद्धाचे जे कास्केटचे अवशेष जे आहेत आपल्याला पेपरवा इथं सापडला. पेपरवा कुठं आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. प्रयाग प्रशस्ती कुठं आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. हा जो सोहगौडा आहे की नाही कॉपर प्लेटचा सेकंड नंबरचा पॉईंट, तो सोहगौडा कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन ऑफ द 3rd century BC इज अन एक्झाम्पल ऑफ प्युअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्क्रिप्शन. हा जो सोहगौडा आहे हा गोरखपूर हा पण UPमध्ये आहे. जो वरचा जुनागड आहे तो कुठं आहे, तो गुजरातमध्ये आहे. तुम्ही मला ऐहोळ कुठं आहे ते सांगा. ठीक आहे ना. पुलकेशिन द्वितीयचा रवी कीर्ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं ते. आता कॉईन्स आपला पहिला झालेला आहे, इन्स्क्रिप्शन झाला. आता आपण बघूया कॉईन्स. तर कॉईन्समध्ये द कॉईन्स हॅव प्रूव्ड टू बी अ ग्रेट सोर्स ऑफ ऑथेंटिक इन्फॉर्मेशन
ऑन इंडियन हिस्ट्री. आपल्याला काय भारताच्या इतिहासाविषयी जर का माहिती पाहिजे असेल तर आपण शिक्क्यांपासून म्हणजे हे जे मुद्रा जे आहे याच्यापासून आपण एक चांगलं आपल्याला इन्फॉर्मेशन भेटू शकते. द न्यूमिझमॅटिक सोसायटी ऑफ इंडिया इज डुईंग अ लॉट ऑफ युजफुल वर्क इन दिस कनेक्शन. त्या काळातले जे म्हणजे जे मुद्राचे जे पण हे होते त्याच्या थ्रू कशी सोसायटी एकमेकाला कशी अटॅच झाली होती आणि त्या काळातली आपण चांगली माहिती याच्या थ्रू आपण या कॉईन्सपासून म्हणजे या मुद्रांपासून आपण या नाण्यांपासून आपण सांगू शकतो. अकॉर्डिंग टू व्ही.एस. स्मिथच्या म्हटल्यानुसार द पंच मार्क, पंच म्हणजे काय, कुठलाही कॉईन त्याच्यावर आपण काय मारतो, एक शिक्का आहे की नाही, शिक्का म्हणजे असं ठप्पा मारतो. द पंच मार्क कॉईन रिप्रेझेंट अ प्रायव्हेट कॉइनेज. तर त्या काळामध्ये ते प्रायव्हेट कॉइनेज असे म्हणजे होते असं व्ही.एस. स्मिथचं म्हणणं आहे. They were issued by guilds and goldsmiths with the permission of ruling power, but later research shows that these coins were regular coins and had been issued by the respective sovereign. जे त्याचं आज आधी असं म्हणणं आलं व्ही.एस. स्मिथचं की आधीचे कॉईन असे होते की गिल्ड्स म्हणजे जे मुद्रा छापतात असे काही सहकारी किंवा अशी त्यांची मंडळी किंवा गोल्डस्मिथ किंवा सुतार किंवा सोनार वगैरे जे असतात हे काय करत होते, हे त्या ठिकाणी कॉईन बनवायचे काम करत होते. आणि कॉईन यांना कोण सांगायचं कॉईन बनव हे सांगत होते त्याची रुलिंग पॉवर म्हणजे जेव्हा जो राजा वगैरे होता तो राजा यांच्याकडे काय त्याचा काही कॉन्ट्रॅक्ट देत असेल की तुम्ही असे कॉईन छापा, अशा जे छापा आणि त्याच्यावर माझे चित्र असेल जे काय त्याची जी डिमांड असेल कॉईन कसे छापायचे त्यानुसार कॉईन छापायचे असं त्याचं म्हणणं होतं. पण नंतर मात्र माहिती पडलं की अरे असं काही नव्हतं, रिॲलिटी काही वेगळी होती. द मटेरियल यूज फॉर पंच मार्केट कॉइनेज आणि जे पंच मार्क म्हणजे जे ठप्पा मारासाठी जे यूज करत होते त्याच्यामध्ये गोल्ड होता, सिल्वर होता, लीड होता आणि कॉपर होता. अशा प्रकारे त्यामध्ये काही धातू त्या ठिकाणी वापरल्या जात होते. Our earliest coins contain a few symbols, but the latter depicts the figure of king and divinities are also mentioned, their names and dates. त्याच्यानंतर आपण जर का बघितलं हळूहळू आपण जसे आपण ज्या मुद्राची जशा प्रकारे विकास होत गेला, डेव्हलपमेंट होत गेली, तशा प्रकारे काही काही म्हणजे राज्य जे होते त्या राजांचे त्या ठिकाणी प्रतिमा त्याच्यावर आली, त्यांचे डेट आले. अशा प्रकारे आपण पुढे बघूच त्याविषयी. आता द कुशान्स बघा, ते कुशांचं त्या ठिकाणी मी चित्र दाखवलं पहिलं. द कुशान्स वेअर द फर्स्ट रुलर टू हॅव इश्यूड गोल्ड कॉईन्स. सर्वात पहिला घराणा म्हणजे कुशाण घराणा. या कुशाण घराण्याने सर्वात पहिल्या गोल्ड कॉईन जे आहेत हे भारतामध्ये इश्यू केले. However, the Guptas issued the largest number of gold coins. आपण जर विचार केला तर गुप्त घराणं जे होतं या गुप्त घराण्याच्या वेळी सर्वात जास्त त्या ठिकाणी गोल्ड कॉईन्स त्या ठिकाणी इश्यूड करण्यात आले. All these indicates that trade and commerce flourished during post-Mauryan and a good part of the Gupta period. ज्यातून आपण सांगू शकतो की पोस्ट मौर्यांच्या काळानंतर जे गुप्ता जे साम्राज्य आलं म्हणजे मौर्य साम्राज्यानंतर गुप्त साम्राज्य आलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे खूप मोठ्या याच्यामध्ये साम्राज्य जर प्रस्थापित झालं असेल मौर्य साम्राज्यानंतर ते गुप्त साम्राज्य. आणि गुप्त साम्राज्यामध्ये आपण ज्या प्रकारे बघतोय सर्वात जास्त गोल्ड कॉईन त्या ठिकाणी आले. म्हणजे याचा अर्थ आपण सांगू शकतो की किती भरभराटीला आलेलं हे गुप्त साम्राज्य होतं. खाली तुम्हाला एक दाखवला आहे त्या ठिकाणी तो विणा वाजवताना समुद्रगुप्त दाखवला आहे ना. तर समुद्रगुप्त हॅज बीन डिपिक्टेड ॲज प्लेइंग विणा ऑन वन ऑफ हिज कॉईन्स. आणि खाली जे आहे एक तुम्हाला कॉईन दाखवल्याप्रमाणे त्याच्यावरती जो समुद्रगुप्त आहे तो विणा वाजवताना दाखवतो आहे. नंतर सातवाना हॅड इश्यूड कॉईन्स मेड ऑफ लीड. बाजूला एक कॉईन लीडचे बनवलेलं दाखवलं आहे. सातवानाने कुठले कॉईन आणले होते, लीडचे कॉईन आणले होते. कॉईन्स ऑल्सो पोर्ट्रे किंग्स अँड गॉड्स and contain religious symbols and legends, all which throw lights on the art and religious of the time. काही याच्या म्हणजे राजाच्या वेळेमध्ये आपल्याला काही जे कॉईन्स सापडलेत त्याच्यावर देवी देवतांचे फोटो आहेत ज्याच्यातून आपल्याला समजते की ते धार्मिक होते आहे की नाही. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता समुद्रगुप्त विणा वाजवताना दाखवला याचा अर्थ की काय की हा संगीतप्रेमी होता आपण असं म्हणू शकतो. आता मोन्युमेंट्स म्हणजे काय, तर मोन्युमेंट्स म्हणजे स्मारक. The monuments such as temples, stupas and monasteries depict the artistic achievements and religious devotion of peoples and the rulers. आपण बघतो की जुन्या काळामध्ये प्राचीन भारताचा आपण जर का विचार जर केला तर काही आपल्याला मंदिरे सापडतात, काही स्तूप सापडतात, काही विहार सापडतात आहे ना. यातून काय समजते, यातून आपल्याला सर्वात पहिली गोष्ट समजते की त्या काळातली आर्ट म्हणजे कला होती आहे ना. आणि त्यांचं म्हणजे त्यांच्या धर्माप्रती असणारं डिवोशन आहे ना हे आपल्याला समजते त्याच्यापासून. रूलर्सचं आणि पीपलचं त्या काळातले लोक जे होते त्यांचं
आणि त्याचा जो शासक जो असतो, राजा जो असतो, त्याच्या देवाप्रती असणारं समर्पण हे आपल्याला आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, स्तूप, टेम्पल आणि मॉनेस्ट्रीजपासून. यातलं मी तुम्हाला शेजारी फोटो दाखवलेला आहे, हा आहे देवगडचा, टेम्पल ऑफ देवगड. द टेम्पल ऑफ देवगड इन झांसी अँड भितरगाव नियर कानपूर. कानपूरच्या जवळ एक देवगडचं त्या ठिकाणी हे टेम्पल आहे, झांसीमध्ये आणि भितरगावमध्ये. याच्यातून आपल्याला समजते की आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटीज ऑफ गुप्ताज, हे म्हणजे गुप्त साम्राज्य होतं, त्या गुप्त साम्राज्याच्या वेळचं हे जे आहे हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हे जे मंदिर दिसते ना, हे देवगड मंदिर आहे. आणि त्याच्या जे प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला एवढं मोठे जे द्वार जे लागते, त्याच्यावरची ही जी खाली दाखवली आहे ही डिझाईन आहे. बघा डिझाईन किती चांगली आहे, त्या काळामधली डिझाईन बघा. आणि त्याच्या आतमध्ये जे आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये मला वाटतं नाही आहे, बाहेरच कुठेतरी आहे ही जी विष्णूची जी मूर्ती आहे. या ठिकाणी बघा त्या ठिकाणी नाग वगैरे दिसतात आणि त्या ठिकाणी आराम करताना विष्णू भगवान त्या ठिकाणी दिसतात आपल्याला. तर भगवान विष्णूची ही जी मूर्ती आहे आणि ते नाग वगैरे जे आहेत, हे सर्वचं सर्व काय आपलं कला दाखवत आहे ना, ही कला आहे त्यांची. हे मोन्युमेंट्स, हे स्मारक आहे आणि अशा प्रकारे मंदिर आहे, देवगडचं आहे. तुम्ही जर गेलास तर कानपूरच्या जवळ आहे, तुम्ही बघून घ्या. द एक्सकॅव्हेशन ॲट तक्षशिला थ्रो लाईट्स ऑन कुशानाज. तक्षशिलामध्ये काय म्हणजे कुशाण जे होते, कुशाणांचं काही तक्षशिलामध्ये त्या ठिकाणी तक्षशिलामध्ये एक्सकॅव्हेशन झालं. तक्षशिला म्हणजे तक्षशिला, ठीक आहे ना. तर तक्षशिलामध्ये काही एक्सकॅव्हेशन त्या ठिकाणी उत्खनन झालं, तर त्यावेळी आपल्याला कुशाणांचं काही म्हणजे कला कौशल्य असेल त्याच्यावर आपण काहीतरी प्रकाश देऊ शकतो. अंकुर वट इन कंबोडियामधला अंकुरकट. आणि बोरोबुदूर इन जावा, इंडोनेशियामध्ये. रिव्हील द हँड ऑफ इंडियन्स अँड शो दॅट दे मायग्रेटेड टू द फार ईस्ट अँड स्प्रेड देअर पॉवर अँड कल्चर देअर. हे तुम्हाला जे 2 फोटो दाखवले ना, हे आहेत इंडोनेशियामधले, ठीक आहे ना, कंबोडिया आणि इंडोनेशियामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की भारताचे जे कलाकार जे होते, जे म्हणजे कोरीवकाम करणारे असतील, म्हणजे हे असतील, जेवढे होते आपले कलाकार, हे सर्वचे सर्व फार ईस्टमध्ये, म्हणजे पूर्व, म्हणजे आपण बघितलं आपला भारत कुठं आहे आणि इंडोनेशिया कुठं आहे, त्याच्यानंतर आपला कंबोडिया कुठं आहे, म्हणजे इतक्या लांबपर्यंत आपली कला जी होती ही पोचली होती, ठीक आहे ना. एवढ्या लांबपर्यंत आपली कला पोचली होती. आणि हे सर्वचे सर्व आपल्याला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, जो आपला जो म्हणजे जे आपलं पुरातन वास्तुशास्त्राचे जेवढे आपले त्या ठिकाणी सायंटिस्ट असतात, त्यांच्या थ्रू आपल्याला सर्व गोष्टी, आर्किओलॉजिस्ट थ्रू आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडत असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज इथंच थांबूया. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही या लेक्चरला लाईक करा, शेअर करा, तुम्ही कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तोपर्यंत जय महाराष्ट्र.